चालेल चालेल. परीक्षेमध्ये काही विषयात मी नापास झालो. माझा मित्र सर्व विषयात पास झाला. आता तो मायक्रोसॉफ्ट मध्ये इंजिनियर आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांचं हे कोट आहे. शिक्षणाबरोबरच जिद्द, मेहनत, कष्ट या गोष्टींचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी हा कोट वापरलेला आहे. आपल्या रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडचा वापर करून आपल्याला या कोटला इंग्रजीमध्ये बनवायचंय. पहा, परीक्षेमध्ये काही विषयात मी नापास झालो. कुठलंही वाक्य असो, अगोदर त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं, पुन्हा वाक्य शेवटी जायचं आणि शेवटून रिव्हर्स म्हणजे मागे यायचं. आपलं वाक्य तयार होत असतं. ही आपली रिव्हर्स न्यूमेरिकल मेथड आहे. पहा, या पहिल्या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मी, या मी साठी आय आणि वाक्य शेवटी ल आलं. नापास झालो, आलो, गेलो, बसलो, झोपलो, उठलो, पिलो, तर ते सिंपल पास्ट टेन्स असतं. आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरत असतो. नापास म्हणजे दुसरं रूप आहे फेल्ड. पहा, आय फेल्ड. पहा, आय फेल्ड. त्याच्या अलीकडे इथे दोनच्या वर आहे मध्ये, मध्येसाठी इन. पहा, आय फेल्ड इन. त्याच्या अलीकडे इथे तीनच्या वर आहे काही विषय, काही विषयासाठी सम सब्जेक्ट्स. पहा, आय फेल्ड इन सम सब्जेक्ट्स. पहा, आय फेल्ड इन सम सब्जेक्ट्स. त्याच्या अलीकडे इथे चारच्या वर आहे मध्ये, मध्येसाठी इन. त्याच्या अलीकडे पाचच्या वर आहे परीक्षा, परीक्षासाठी एक्झाम. पहा, आय फेल्ड इन सम सब्जेक्ट्स इन एक्झाम. पहा, सब्जेक्ट करता शोधायचं, वाक्य शेवटी द्यायचं आणि शेवटून रिव्हर्स यायचं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मी, मी साठी आय. या वाक्या शेवटी नापास झालो आहे, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ आहे. क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. नापास मध्ये दुसरं रूप आहे फेल्ड. पहा, आय फेल्ड. त्याच्या अलीकडे दोनच्या वर आहे मध्ये, मध्येसाठी इन. त्याच्या अलीकडे तीनच्या वर आहे काही विषय, काही विषयासाठी सम सब्जेक्ट्स. त्याच्या अलीकडे चारच्या वर आहे मध्ये, मध्येसाठी इन. त्याच्या अलीकडे पाचच्या वर आहे परीक्षा, परीक्षासाठी एक्झाम. पहा, आय फेल्ड इन सम सब्जेक्ट्स इन 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 एक्झाम. माझा मित्र सर्व विषयात पास झाला. हे दुसरं वाक्य आहे. अगोदर वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे माझा मित्र, माझा मित्रसाठी माय फ्रेंड आणि वाक्य शेवटी ल आलं. नापास झाला, पास झाला, आला, गेला, तर ते सिंपल पास्ट टेन्स असतं. आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. नापास होण्याचं दुसरं रूप आहे पास्ड. पहा, माय फ्रेंड पास्ड. त्याच्या अलीकडे इथे दोनच्या वर आहे आत, आत साठी इन, इन आणि सर्व विषयासाठी ऑल सब्जेक्ट्स. पहा, माय फ्रेंड पास्ड इन ऑल सब्जेक्ट्स. पहा, या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे माय फ्रेंड, माझा मित्र. त्या पास झाल्यासाठी पास्ड, या आत साठी इन आणि सर्व विषयासाठी ऑल सब्जेक्ट्स. माय फ्रेंड पास्ड इन ऑल सब्जेक्ट्स. माय फ्रेंड पास्ड इन ऑल सब्जेक्ट्स. माय फ्रेंड पास इन ऑल सब्जेक्ट्स. आता नाव तो मायक्रोसॉफ्ट मध्ये इंजिनियर आहे. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे तो, तो साठी ही. या वाक्या शेवटी इथे एकच्या वर आहे, आहे साठी इज. त्याच्या अलीकडे इथे दोनच्या वर आहे इंजिनियर, इंजिनियर साठी एन इंजिनियर, हे एन इंजिनियर. त्याच्या अलीकडे तीनच्या वर आहे मध्ये, मध्येसाठी इन आणि मायक्रोसॉफ्ट साठी मायक्रोसॉफ्ट. पहा, ही इज an engineer in Microsoft. He is an engineer in Microsoft. He is an engineer in Microsoft. He is an engineer in Microsoft. And मी मायक्रोसॉफ्टचा मालक आहे. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मी, मी साठी आय. या वाक्या शेवटी आहे साठी एम, आय एम. त्याच्या अलीकडे आहे मालक, मालक साठी द ओनर, आय एम द ओनर. त्या साठी ऑफ, आय एम द ओनर ऑफ आणि मायक्रोसॉफ्ट साठी मायक्रोसॉफ्ट. पहा, आय एम द ओनर ऑफ मायक्रोसॉफ्ट. आय एम द ओनर ऑफ मायक्रोसॉफ्ट.
Microsoft. I am the owner of Microsoft. I am the owner of Microsoft. पहा पुन्हा एकदा. I failed in some subjects in exam. My friend passed in all. Now he is an engineer in Microsoft. And I am the owner of Microsoft. पुन्हा एकदा पहा. I failed in some subjects in exam. My friend passed in all. Now he is an engineer in Microsoft. And I am the owner of Microsoft. पुन्हा एकदा पहा. I failed in some subjects in exam. My friend passed in all. Now he is an engineer in Microsoft. And I am the owner of Microsoft. या रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडने हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांचा हा कोट आहे. आपण इंग्रजीमध्ये बनवलेला आहे. मराठीमध्ये त्यांचा कोट असा आहे की परीक्षेमध्ये काही विषयात मी नापास झालो. माझा मित्र सर्व विषयात पास झाला. आता तो मायक्रोसॉफ्ट मध्ये इंजिनियर आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक आहे. हेच इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने होईल की I failed in some subjects in exam. My friend passed in all. Now he is an engineer in Microsoft and I am the owner of Microsoft. या रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडने आपण हा कोट इंग्रजीमध्ये बनवलेला आहे. आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्साह, एक नवीन जोश भरण्यासाठी आणि इंग्रजी बोलण्यामध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी, इंग्रजी बोलण्यामध्ये एक्सपर्ट बनून जग जिंकण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि पाहत राहा आमचं चॅनल आयुष्यभर. धन्यवाद. थँक्यू.